नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला माझ्या हातची रेसिपी नाही तर माझ्या सासूबाईंच्या हातची खास घरगुती रेसिपी दाखवणार आहे। आज मी त्यांच्या घरी आली आहे आणि त्यांच्या स्वयंपाकघरातली ही खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सासूबाईच्या हातचं जेवण म्हटलं की चव ही वेगळीच असते। आणि आज तुमच्यासोबत पापलेट फ्राय आणि बोंबीलचा कालवण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मी घरी येण्याआधीच सासूबाईंनी पापलेटला वाटण लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं, म्हणून तो भाग मला शूट करता आला नाही। पण त्या मॅरिनेटमध्ये लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर याचं वाटण टाकलेले आहे। त्यासोबत हळद, मसाला, काश्मीरी मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लिंबू हे सगळं त्यामध्ये घालून सासूबाईंनी ते एका साईडला मॅरिनेटसाठी ठेवून दिलेलं आहे। आणि त्यासोबतच इथे बोंबील आणि मांदळी असे मिक्स हे मासे आहेत, त्यांनी स्वच्छ कट करून त्यामध्ये वाटण लावून ते सुद्धा एका साईडला ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर इथे पापलेटला मॅरिनेट करायला ठेवलं होतं, त्याला साधारण अर्धा तास झालेले आहे। आणि त्यानंतर मग गॅसवर तवा ठेवून तवा व्यवस्थित गरम करून त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल सुद्धा व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मग सासूबाईंनी एक एक करून पापलेट तव्यावर टाकलेले आहेत आणि गॅस मंद आचेवरच ठेवलेलं आहे। आणि इथे पाहू शकतात की पापलेटची साईज ही मोठी होती, त्यामुळे पापलेट फ्राय सुद्धा छान लागतात चवीला। पापलेट फ्राय करायला जास्त होते म्हणून सासूबाईंनी एक स्मार्ट ट्रिक वापरली आहे। आधीच दुसऱ्या बाजूला तवा गरम करून ठेवला होता, इथे एका तव्यावर जेवढे पापलेट राहिले तेवढे पापलेट फ्राय करायला ठेवलेत। आता दुसऱ्या तव्यावर सुद्धा पापलेट टाकणार आहे। तुमच्या सासूबाई सुद्धा अशी स्मार्ट ट्रिक वापरून स्वयंपाक करता का हे नक्की कमेंट्स करून सांगा। पापलेट मोठे असतील ना तर त्याचा डोक्याकडचा भागही फ्राय करतात आणि तो तर खूपच चविष्ट लागतो। कोणाकोणाला पापलेटचा डोक्याकडचा भाग खायला आवडतो हे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि तुम्हाला सुद्धा अशा घरगुती पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील ना तर हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या। आणि रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करा आणि एक छानसा कमेंट करा। चला तर इथे दोन्ही तव्यावरती पापलेट टाकून झालेले आहे आणि त्यानंतर एका बाजूने 5 मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या बाजूला परत एकदा सासूबाई सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि माझ्या सासूला तर स्वयंपाक करायला खूप आवडते आणि ते नेहमीच आम्हाला असं छान छान करून खायला घालते। आणि मम्मी तर एक उत्तम स्वयंपाक करते आणि तिला तर असं वेगवेगळे पदार्थ बनवून दुसऱ्यांना खायला घालणं खूप तिला आवडतं, त्यातून तिला खूप असा आनंद मिळतो। आणि तिची जी काही चव आहे ती अशी वेगवेगळे पदार्थ करून तिचं ते प्रेम आम्हाला नेहमी देत असते। आणि त्यानंतर इथे आता एका बाजूला बोंबीलचं कालवण करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर असं भरपूर असं वाटण त्यामध्ये घातलेलं आहे। लसूण, मिरची, आलं असं त्यांनी वाटण टाकलेलं आहे, तर वाटण व्यवस्थित परतून घेणार आहे। आणि मम्मीच्या हातचं तर बोंबीलचं कालवण खरंच खूप चवीला भारी असते आणि आम्हाला तर घरातल्या सगळ्यांनाच मम्मीचं हातचं बोंबीलचं कालवण हे खूप आवडते। आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। टोमॅटो, वाटण हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे। आणि आमच्या वंजारी समाजातली ही साधी सोपी अशी कालवणाची रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामध्ये घरगुती मसाला टाकलेला आहे, काश्मीरी मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ हे सर्व टाकून घेणार आहे। आणि जो काही ह्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकलाय तो आम्ही घरीच बनवतो, त्यामुळे अजून कालवणाला खूप छान चव येते। आणि त्यानंतर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे आणि ते सुद्धा मंद आचेवरती। आणि आताच त्या वाटणाचा आणि त्यामध्ये मसाले टाकलेले ह्याचा पूर्ण वास हा घरामध्ये पसरलेला आहे। त्यानंतर हे सर्व मसाले 1-2 मिनिटं तरी तेलामध्ये छान परतून घेतलेले आहे, कारण खरी चव ह्यातून त्या कालवणामध्ये येते असं मला माझ्या सासूंनी सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी हे मॅरिनेट करून घेतलेले बोंबील आणि मांदळी हे त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा ते व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे। आणि बोंबील आणि मांदळी असं मिक्स ह्यांचं कालवण केलं ना की त्या कालवणाला अजून छान चव येते। आणि तुम्ही सुद्धा असं बोंबील आणि मांदळी एकत्र करून कालवण करतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि इथे तुम्ही पाहू शकता की आताच या कालवणाला किती छान असा रंग आलेला आहे। आणि इथे हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ते झाकण झाकून ठेवायचं आहे। आणि ते एका साईडला पापलेट सुद्धा छान असे कुरकुरीत फ्राय होत आहेत। आणि त्यानंतर त्या झाकणवरती गरम पाणी करायला ठेवणार आहे। आणि ज्या प्लेटमध्ये सगळे बोंबील मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यातच ते पाणी टाकून ते पाणी त्या झाकणावरती ठेवलेलं आहे। आणि चला इथे 5 मिनिटं ही झालेली आहे। इथे पाहू शकतात की आपल्या बोंबीलच्या कालवणाला एक छान अशी उकळ आलेली आहे। त्यानंतर त्यांनी त्यामध्ये चिंचेचं आंबट घातलेलं आहे। हा कालवण मस्त आंबट तिखट असं बनून तयार होणार आहे।
आणि चिंचेचं आंबट टाकून झाल्यानंतर एक 2-3 मिनिटाची छान वाफ काढून घ्यायची. आणि आता एका साईडला पापलेटसुद्धा एका बाजूने कुरकुरीत असे फ्राय झालेले, आता दुसऱ्या बाजूने ते पलटून घेणार आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की एका बाजूने पापलेट छान असे कुरकुरीत फ्राय झालेले आहे. आणि मम्मीच्या हातचं तर मच्छीचं कालवण तर चवीला भारी असतेच, त्यासोबतच मच्छी फ्रायसुद्धा मम्मी खूप छान करते. आणि मच्छी फ्राय करण्याच्या आधी त्यामध्ये घातलेले वाटण, त्यामध्ये घातलेले मसाले आणि त्यानंतर ते मॅरिनेट करणं, हे सगळं ना मम्मीची खूप वेगळी पद्धत आहे. आणि ती पद्धत मी तुमच्यासोबत नक्कीच ना कधीतरी शेअर करणारच आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मला ते काही शूट करता आलं नाही. आणि मला तर मम्मीच्या हातचं ना मच्छी फ्राय खूप आवडते. आणि मम्मीच्या हातची ना रेसिपी खूप छान असते. आणि मी तुमच्यासोबत लवकरच मम्मीच्या खूप काही रेसिपी ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि घरगुती पद्धतीच्या रेसिपी, झटपट होणाऱ्या रेसिपी ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबतच तुम्हाला ह्यामध्ये फॅमिलीचे व्लॉग, फॅमिलीचे काही मूवमेंट्स हे सुद्धा ह्या चॅनलवरती बघायला मिळतील. त्यामुळे हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब अजून केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक छान लाईक करा. आणि चला, इथे मम्मीने दोघी तव्यावरती जे पापलेट फ्राय करायला ठेवलं होतं ते सुद्धा आता छान दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेले आहे, इथे तुम्ही पाहू शकतात. आणि एका बाजूला बोंबीलचं कालवणसुद्धा छान होत आहे. आणि इथे 2-3 मिनटं ही झालेली आहे. तर चला, इथे आता झाकण उघडून बघूया. इथे बोंबीलला खूप छान अशी उकळ आलेली आहे. आणि बोंबीलचा तुम्ही कालवणाचा रस्साच पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि मम्मी तर बोंबीलचं कालवण खूप असं मस्त झणझणीत आंबट तिखट करते ना, की तुम्हाला ना 2 घास जास्तच जातील. तर चला, मग त्यामध्ये मम्मी थोडंसं पाणी टाकून घेते, जितका आम्हाला रस्सा पाहिजे त्याप्रमाणे मम्मीने त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूने पापलेटसुद्धा मस्त कुरकुरीत असे फ्राय होत आहे. मुली जेव्हा माहेरी असतात तेव्हा आईच्या हातचं चमचमीत खायला मिळतं आणि सासरी आल्यावर सासूबाईंचं हातचं. आणि अशी सासू जी सुनेला मुलीसारखं प्रेम देते, चांगलं चांगलं बनवून खायला देते. तुमच्याकडे सुद्धा अशी सासू आहे का? नक्की कमेंट्स करून सांगा. आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या बोंबीलच्या कालवणाला खूप छान अशी उकळ आलेली आहे. आणि बोंबीलचं कालवण हे ना अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते, कारण बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि ते एका साईडला छान असे पापलेटसुद्धा कुरकुरीत झालेले आहेत. त्यानंतर इथे गरम मसाला टाकून घेणार आहे. गरम मसाला शेवटी टाकल्यानंतर अजून कालवणाला खूप छान चव येते. आणि ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि बोंबीलच्या कालवणामध्ये तर हिरवी कोथिंबीर टाकल्यानंतर ते कालवण अजून चविष्ट बनून तयार होते. त्यानंतर इथे मम्मी पापलेट फ्रायवरती सुद्धा भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि आज तुम्हाला माझ्या सासूबाईंची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला अजून माझ्या सासूबाईंच्या रेसिपी बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि खरंच सांगते, मम्मीने आज जे पापलेट फ्राय आणि बोंबीलचं कालवण बनवलेले ते इतकं अप्रतिम झालेलं ना, मस्त झणझणीत चमचमीत असं कालवण झालेलं. आणि त्यात कुरकुरीत पापलेट फ्राय ना खूपच चवीला भारी होतं. माहेरी आईच्या हातचं आणि सासरी सासूच्या हातचं जर जेवण मिळालं ना की 2 घास जास्तच जाते. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तिथपर्यंत मस्त खा, मस्त रहा.